नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, 11 जानेवारी 2024 रोजी गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यातली अमावस्या आलेली आहे आणि ही सर्वात मोठी अमावस्या असल्यामुळे या दिवशी आपल्याला मुख्य दरवाजावर काही उपाय करायचे आहेत. बघा, या उपायामुळे घरातील भांडणे, नजर दोष, दारिद्र्य, आजारपण, इडापिडा सर्व काही तुमचं नष्ट होणार आहे. घरात जर का वादविवाद होत असतील, नजरबाधा मुलांना होत असेल, आजारपण सारखं होत असेल किंवा बघा मुलं चिडचिड करत असतील, घरात सारखा आजारपण कोणाला ना कोणाला येत असेल, तर या सर्व गोष्टींसाठी आपल्याला अमावस्येच्या दिवशी हे उपाय करायचे आहे. अमावस्या ही जशी लक्ष्मी प्राप्तीसाठी चांगली असते, त्याचप्रमाणे अलक्ष्मी घालवण्यासाठी देखील तितकीच महत्त्वाची असते. आपल्या घरातनं दरिद्री, अलक्ष्मी ही बाहेर काढण्यासाठी या दिवशी आपल्याला काही खास उपाय करायचे असतात. अमावस्येच्या दिवशी असे काही उपाय केल्यामुळे आपल्या घरातील साठलेली निगेटिव्ह ऊर्जा, नको असलेली खराब एनर्जी ही निघून जाते. बघा, कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही येत असते, निगेटिव्ह ऊर्जा येत असते. आपल्या घराच्या उंबरठ्यावर, दरवाजावर ही निगेटिव्ह ऊर्जा येऊन थांबलेली असते. तसेच आपल्या घरामध्ये कानाकोपऱ्यात, धुळीच्या स्वरूपात, इतर गोष्टींच्या स्वरूपात ही निगेटिव्ह ऊर्जा येऊन थांबलेली असते आणि तिला बाहेर काढण्यासाठी आपल्याला अमावस्येला हे काही उपाय करायचे आहे. बघा, अमावस्या एक ही अशी तिथी आहे की या दिवशी आपण घरात जेवढे उपाय, जेवढ्या सेवा करू, तेवढ्या आपल्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा ही निघून जाणार आहे आणि तेवढी सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक लहरी, पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या घरामध्ये संचारणार आहे. यामुळे आपल्या घरातील वादविवाद हे कमी होतील, भांडणं होत असतील तर ते कमी होतील, मुलांना आजारपण सारखं येत असेल तर ह्या गोष्टी कमी होणार आहे. त्याचबरोबर पैशा बाबतीतल्या काही अडचणी असतील तर त्या देखील दूर होणार आहे. तर बघा, 11 जानेवारीला अमावस्येच्या दिवशी आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहे. आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपल्याला मुख्य दरवाजा हा स्वच्छ करायचा आहे. बघा, आपण दररोज दरवाजा स्वच्छ करतो, झाडून काढतो, धुवून काढतो, पण या दिवशी आपल्याला पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि याने आपला मुख्य दरवाजा आपल्याला ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचा आहे, उंबरठा पुसून घ्यायचा आहे. घराच्या बाहेर आपल्याला धुवून घ्यायचा आहे किंवा तुम्ही पाण्याचा सडा टाकू शकतात. यामध्ये तुम्हाला गोमतीर आणि थोडीशी हळद टाकायची आहे. बघा, हळदीमुळे माता लक्ष्मी ही आपल्याकडे आकर्षित होते. माता लक्ष्मीला हळद ही अतिशय प्रिय आहे. जिथे हळद असेल त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही आकर्षित होत असते, खेचले जात असते. त्यामुळे या दिवशी आपल्याला उंबरठ्याला हळदीचं लेपन हे आवर्जून करायचं आहे. याचबरोबर या दिवशी गुरुवार आलेला आहे. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार आहे आणि लक्ष्मीसाठी, लक्ष्मीच्या उद्यापनाच्या दिवशी आपल्याला ह्या सेवा, हे उपाय देखील करायचे आहे. आता काहींनी बघा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उद्यापन हे 4थ्या गुरुवारी केलेले असतील, काहींना 5व्या गुरुवारी करायचे असतील. आपल्याला माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी देखील हे उपाय या दिवशी आवर्जून करायचे आहे. तुम्ही हळदीचं लेपन उंबरठ्यावर करा. त्यामध्ये हळद घ्या, थोडंसं गोमतीर पाणी, गंगाजल मिक्स करून त्याचा एक लेप तयार करा ना. हे लेप तुम्हाला तुमच्या उंबरठ्याला लावायचा आहे. त्यानंतर तुम्ही घराच्या बाहेर एक छान रांगोळी काढू शकतात. तुम्हाला उंबरठ्याची या दिवशी हळदी कुंकू अक्षता अर्पण करून धूप दीप ओवाळून पूजा करायची आहे. यानंतर बघा, आपल्याला मुख्य दरवाजाला देखील आपल्याला कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे. तुम्ही कुंकू ओलं करून घ्या किंवा त्यामध्ये थोडंसं कुंकू आणि हळद मिक्स करून घ्या आणि याने आपल्याला मुख्य दरवाजावर एक स्वस्तिक काढायचा आहे. बाजूला 2 उभ्या रेषा द्यायच्या आहे, मध्ये 4 बिंदू द्यायचे आहे आणि या स्वस्तिकची देखील आपल्याला या दिवशी हळदी कुंकू अक्षता अगरबत्ती दाखवून आपल्याला पूजा करायची आहे. यानंतर बघा, आपल्याला आपल्या घरामधील या दिवशी फरची पुसायची असते. अमावस्येला आपण, खास करून अमावस्येला आपण पाण्यामध्ये थोडंसं जाड मीठ, चिमूटभर हळद, गोमतीर पाणी, लिंबाचे 3-4 थेंब हे टाकून या पाण्याने आपण फरची पुसत असतो. बघा, यामुळे आपल्या घरात असलेली निगेटिव्ह ऊर्जा, अलक्ष्मी ही बाहेर जाण्याचं काम करत असते. हे बाहेर आपण काढून त्यांना फेकत असतो. पण गुरुवारी आपण आपल्या घरातील जास्तीची साफसफाई ही करत नसतो. आपण बुधवारीच आपल्या घराची साफसफाई करून घेतो, फरच्या पुसून घेत असतो. तरीसुद्धा अमावस्या असल्यामुळे तुम्ही पाण्यामध्ये ह्या गोष्टी टाकून तुमची लादी पुसून घेऊ शकतात. तुम्हाला डीप क्लिनिंग करायचं नाहीये. बघा, अमावस्येच्या दिवशी तुम्ही फरची अशा पद्धतीने पुसायची आहे, जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहे. त्यानंतर बघा, या दिवशी गुरुवार असल्यामुळे आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर संध्याकाळी 2 पंत्या, 2 दिवे हे प्रज्वलित करायचे आहे. बघा, डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला 2 पंत्या तुम्हाला तिन्ही सांजच्या टायमाला ह्या आवर्जून लावायच्या आहे. याचबरोबर तुमची जिथं मुख्य पैसे ठेवण्याची जी जागा असेल किंवा तिजोरी असेल, कपाट असेल, त्या ठिकाणी तुम्हाला कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे. तुम्हाला त्याची देखील पूजा करायची आहे. याचबरोबर तुम्ही किचनची जी फरची आहे, किचनची जी स्टाईल आहे,
जिथे आपण गॅस ठेवतो त्याच्या पाठीमागची जागा, पाठीमागची फरची, त्यावर तुम्हाला कुंकवाने एक स्वस्तिक काढायचा आहे। सेम पद्धत, दोन्ही साईडला उभ्या 2 रेषा द्यायच्या, 4 बिंदूमध्ये द्यायच्या आहे आणि त्याची देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करून पूजा करायची आहे। तर बघा, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या आपल्याला अमावस्येच्या दिवशी घरामध्ये करायच्या असतात। आपण प्रत्येक अमावस्येला ह्या गोष्टी करू शकतो। यामुळे आपल्या घरातली जी काही अलक्ष्मी आहे ती निघून जाते। बघा, घरात साठलेली निगेटिव्ह ऊर्जा देखील निघून जाते। यामुळे आपल्या घरातलं वातावरण हे सकारात्मक होतं। जेवढं घरातलं वातावरण सकारात्मक असेल, जेवढी घरात पॉझिटिव्ह एनर्जी असेल, तेवढं घरातलं वातावरण हे चांगलं आणि शुद्ध असतं। बघा, प्रत्येक अमावस्येच्या दिवशी आपण हे छोटे छोटे उपाय करू शकतो। यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते। त्याचबरोबर माता लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी किंवा लक्ष्मी मातेने आपल्या घरात सदैव अखंड राहण्यासाठी, त्यासाठी देखील आपल्याला काही सेवा करायची असतात। तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावू शकतात, तुळशी मातेसमोर तुपाचा दिवा लावू शकतात। याचबरोबर माता लक्ष्मीचं तुम्ही श्री सुक्ताचं पठण करू शकतात, अष्टलक्ष्मी स्तोत्राचं पठण तुम्ही करू शकतात। एक माळ आपल्याला माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा आहे। म्हणजे अशा पद्धतीने होईल तेवढ्या सेवा देखील तुम्ही या दिवशी घरात करू शकतात। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।